जगातली सगळ्यात लांब आणि रहस्यमय नदी. सुमारे 5000 वर्षांपूर्वी या नदीच्या काठावर पहिली नागरी संस्कृती उभी राहिली. इजिप्तमधल्या फेरोंनी म्हणजेच प्राचीन सम्राटांनी याच नदीच्या काठावर आपली साम्राज्य उभारली. त्यानंतर कितीतरी वर्ष संस्कृती आल्या गेल्या, पण नाईल मात्र तिथेच आहे. माणसाला ज्ञात आहे त्याच्याही आधीपासून आफ्रिकेच्या वाळवंटातून ही नदी सतत वाहते आहे. फेरोंच्या साम्राज्यात इजिप्तमध्ये तुमचं स्वागत असो. इजिप्त म्हटलं की आपल्याला आठवतात ते हे भव्य पिरॅमिड्स आणि या पिरॅमिड्सचं रक्षण करणारे हे स्फिंक्स. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये एक नागरी संस्कृती आकाराला आली. हे पिरॅमिड्स याच संस्कृतीचे साक्षीदार आहेत. पण ही संस्कृती उदयाला आली नाईल नदीमुळे. नाईल जगामधली सगळ्यात लांब आणि रहस्यमय नदी. ही नाईल इथे आहे म्हणूनच इजिप्त आहे आणि म्हणून तर इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात. आपण सफर करणार आहोत याच नाईल नदीची आणि इजिप्तची. आफ्रिकेतल्या तब्बल 11 देशातून वाहत येऊन ही नदी इजिप्तमध्ये महानदी होते. एवढ्या वाळवंटात हे इतकं निळशार पाणी येतं कुठून, हा प्रश्न इथे प्राचीन काळापासून राहणाऱ्या माणसांचा पाठलाग करत होता. पण या रहस्यमय नदीनं आपला उगम त्यांच्यापासून अनेक शतकं दडवून ठेवला होता. नाईल नदीचा एक स्रोत आहे युगांडामधल्या रवांझोरी नॅशनल पार्कमध्ये. इथल्या बर्फाच्छादित शिखरांवरचा बर्फ वितळून हे पाणी लेक अल्बर्टमध्ये येतं. लेक अल्बर्टमधून निघणारी व्हाईट नाईल युगांडा, सुदान, दक्षिण सुदान आणि इजिप्तमधून जाते आणि व्हाईट नाईल आणि ब्लू नाईलचा मोठा प्रवाह पूर्ण इजिप्त पार करून भूमध्य समुद्राला मिळतो. इजिप्तमध्ये नाईलला म्हणतात बाहा. बाहा म्हणजे समुद्र. या रेताड वाळवंटात नाईल नावाची एक निळी फीत आहे. इजिप्तमधली 97% लोकवस्ती या नदीच्या काठावर दाटली आहे. याच नाईल नदीच्या तीरी वसली आहे इजिप्तची राजधानी कैरो. कैरोमध्ये आलं की नाईल नदीचं आत्ताचं मेट्रो रूप पाहायला मिळतं. पण नाईलचं रांगडं आणि विराट रूप पाहायचं असेल तर थेट अप्पर इजिप्तमध्ये आसवानला जायला हवं.
आसवान धरणाजवळच्या नाईल नदीमधून आपण आता या फलुकामधून चाललोय. फलुका म्हणजे शिडाची होडी. या शिडाच्या होड्यांमुळे नाईल नदीचा नजारा आपल्याला इथे काहीतरी वेगळाच दिसतो. नाईल नदी 11 देशांमधून जाते. दक्षिण सुदानमधून शिरून इजिप्तमध्ये प्रवेश करून मग ही नदी लुक्सॉर कैरोपर्यंत जाते. या नदीला कोणत्याही देशांच्या सीमा नाहीत. कवी जावेद अख्तर म्हणतात ना, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके. आसवानला नाईल नदीवरचं जगातलं सगळ्यात मोठं धरण आहे. या धरणाचा 2/3 भाग आहे इजिप्तमध्ये, तर 1/3 भाग आहे सुदानमध्ये. 17 पिरॅमिड्स बांधता येतील एवढा ग्रॅनाइटचा दगड या धरणासाठी नाईलच्या पात्रातूनच काढला होता. हे धरण बांधायला इजिप्तला रशियानं मदत केली. म्हणूनच आसवान हाय डॅमच्या परिसरात या उंच ठिकाणी इजिप्त आणि रशियाच्या मैत्रीचा हा फ्रेंडशिप टॉवर बांधलाय. इजिप्तची वीजही आसवान धरणाच्याच जलविद्युत प्रकल्पातून येते. आसवान धरणाच्या जलाशयाचं नाव आहे लेक नासेर. माणसानं बांधलेलं जगातलं सर्वात मोठं सरोवर. नोव्हेंबर महिना म्हणजे पाहुण्या पक्ष्यांचा महिना. या लेक नासेरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे थवे आभाळभर विहरत असतात. या पक्ष्यांचा माग घेत सरोवरातल्या खास बोटीनं गेलं की इजिप्त आणि सुदानच्या सीमेवरच्या डोंगर रांगा दिसतात. पूर्वी आसवानला सुद्धा फेरोनची म्हणजे इजिप्शियन सम्राटांची राजधानी होती आणि या नदीच्या काठावर फेरोननी बांधलेली मंदिरही होती. नाईलच्या पश्चिम किनाऱ्यावर असंच एक देवालय आहे, अबू सिम्बलचं. ख्रिस्तपूर्व कालगणनेनुसार 12व्या शतकात रामसेस सेकंड या सम्राटानं हे मंदिर बांधलं. हे मंदिर, नाईल नदी आणि आसवानचं धरण यांची एक रंजक गोष्ट आहे. सुदान आणि इजिप्त या 2 देशांमध्ये विभागलेलं हे लेक नासेर आहे. या सरोवराचा बहुतांश भाग जो आहे तो इजिप्तमध्ये येतो. जेव्हा आसवानचं धरण झालं तेव्हा इथला बराचसा भाग पाण्याखाली गेला आणि इथल्याच एका बेटावर होतं रामसेस सेकंड या राजाचं एक भव्य मंदिर. धरण झाल्यानंतर हे मंदिर पाण्याखाली बुडू नये म्हणून इजिप्त सरकारनं 50 देशांना आवाहन केलं. अवघ्या जगातले पुरातत्वज्ञ, तंत्रज्ञ एकत्र झाले आणि त्यांनी या बेटावरून हे मंदिर उचलून या ठिकाणी वसवलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आपण आता इथे हे भव्य मंदिर बघू शकतोय. मंदिराच्या प्रवेशद्वारातच रामसेस सेकंड आणि त्याची लाडकी राणी नेफरतारीचे पुतळे लक्ष वेधून घेतात. अगदी मध्यभागी आहे सन गॉड होरुस. हा सन गॉड सूर्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे घेऊन जातो अशी इजिप्शियन लोकांची श्रद्धा आहे.
अबू सिम्बलहून पुन्हा आसवानला येताना इजिप्तचं पूर्वेकडचं वाळवंट दिसतं. दूर क्षितिजापर्यंत पसरलेला हा नजारा आणि त्यात उभे असलेले तपकिरी डोंगर, इजिप्शियन लोकांनी बांधलेल्या पिरॅमिड सारखे. याच डोंगराच्या तळाशी मृगजळाचं भासमान रूपही पाहायला मिळतं. पण या मृगजळामागे धावण्याची गरज नाही. आसवानला आलं की आपण पुन्हा एकदा नाईलच्या निळाईत आणि फेलुकांच्या जगात छोटी बेटं बघत हेरॉन पक्ष्यांचा माग घेत फिले आयलंडवर आलं की आपण जाऊन पोहोचतो थेट ग्रीको रोमन कालखंडात. या बेटावर इजिप्तच्या इसिस देवीचं मंदिर आहे. आमचा इजिप्तॉलॉजिस्ट गाईड रमादानला या निळ्याशार आभाळाखालचा इजिप्तचा इतिहास वर्तमानापेक्षाही जवळचा वाटतो. आकाशाकडे झेपावणारे भव्य स्तंभ, त्यावर कोरलेल्या इसिस देवीच्या प्रतिमा, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या निसर्ग देवताही इथे येऊन विसावल्यात. मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या या हाबीच्या प्रतिमा. हाबी म्हणजे नाईल नदीचा देव. प्रत्येक खांबावर कोरलेलं हे कमळ आणि पपायरस. पपायरस म्हणजे खास नाईल नदीच्या काठावर आढळणारं गवत. याच पपायरस पासून माणसानं पहिल्यांदा पेपर बनवला. आसवानची ही नाईल जगाच्या कोलाहलापासून कित्येक कोस दूर आहे. फेरोनच्या पुरातन काळामध्ये होती तितकीच निळीशार, स्वच्छ आणि निर्मळ. याच भागात आहे प्लांट आयलंड. झाडांनी भरलेलं एक हिरवं कंच बेट. आसवान जवळच्या नाईल नदीमधून आता आपण प्लांट्स आयलंड आणि एलिफंटाईन आयलंडकडे चाललेलो आहोत. या छोट्याशा शिकाऱ्यासारख्या बोटीमधून जर नदीकाठाने गेलं तर तुम्हाला इथे समृद्ध वनस्पती जीवन पाहायला मिळेल आणि पक्षी जीवन सुद्धा भरपूर आहे. सध्या हिवाळा आहे आणि त्यामुळे बरेचसे पक्षी स्थलांतरित होऊन इथे आलेले आहेत. या पक्ष्यांसाठी इजिप्तच्या सरकारनं या नदीकाठचा काही भाग प्रोटेक्टेड एरिया म्हणजे संरक्षित भाग म्हणून जाहीर केलाय. नदीकाठानं उगवणारी इजिप्तमधली सगळी झाडं आपल्याला इथे भेटतात. काही झाडं आफ्रिका खंडातल्या इतर देशांमधून आणून इथे वसवली. बेटाच्या किनाऱ्याला असलेलं हे दोम
हे इजिप्तचं राष्ट्रीय झाड आहे. وزارة الري أشرفت عليها وبعد ذلك تولت الإشراف عليها وزارة الزراعة. وزارة الزراعة اتخذتها مركز لإجراء التجارب والأبحاث على نباتات المناطق الاستوائية وتحت الاستوائية. प्लांट आयलंडला वळसा घालून आपण जातो एलिफंटाईन आयलंड जवळ. हत्तीसारखे दिसणारे हे ग्रॅनाइटचे खडक नाईलच्या आतल्या भागात आणखी भले मोठे होत जातात. याच खडकांमध्ये कोरलेले आहेत पुरातन काळातले नायलोमीटर्स. नाईल नदीला पूर यायचा तेव्हा या पुराचं मोजमाप करण्यासाठी प्राचीन काळातल्या जलतज्ञांनी हे नायलोमीटर्स कोरले. Firstly, they dated the year and they knew when the flooding is coming, so they supplied all the temples and the tombs area with nilometers to measure when, the flooding, when it would come, and also how it's highest, lower or high, and depends on those nilometers, they can get the taxes from the farmers. नाईल नदीचं आणखी एक गूढ रूप पाहायचं असेल तर जायला हवं या नदीतल्या कॅटरॅक्ट्स मध्ये. नाईल नदीमधल्या एका कॅटरॅक्ट मधून आता आपण चाललोय. कॅटरॅक्ट म्हणजे ग्रॅनाइटचे खडक भेदून पुढे आलेला नदीचा प्रवाह. ग्रॅनाइटचे खडक नदीच्या प्रवाहामुळे विभागले जातात आणि मग इथे असं पाणी साठतं. चांगलं वनस्पती जीवन सुद्धा इथे आहे आणि आपण बघू शकतोय वेगवेगळ्या प्रकारचे स्थलांतरित पक्षी इथे येऊन स्थिरावलेत. आसमान धरणातून येणारा नाईल नदीचा जोरदार प्रवाह या कॅटरॅक्टमध्ये काहीसा संथावतो. ग्रॅनाइट खडकांच्या भिंतींनी तयार झालेल्या या पाणथळ जागा कित्येक पक्ष्यांचे अधिवास आहेत. इजिप्तच्या सरकारनं हे कॅटरॅक्ट्स संरक्षित भाग म्हणून घोषित केलेत. In Egypt here we have for birds 450 species. Most of them is migrants, not local. Okay, and very important in its season in the spring and in autumn. So if you save the habitats, and also we also have the winter species who come here, they're very expensive for this area. नदीच्या याच पात्रात नाईल क्रोकोडाइल्स नावानं प्रसिद्ध असलेल्या मगरीही आहेत. या मगरींची संख्या आता कमी झालीये, पण आसमान धरणाच्या डोहांमध्ये अजूनही नाईल क्रोकोडाइल्स पाहायला मिळतात. नाईल नदीचे हे कॅटरॅक्ट्स पार करत आम्ही गेलो न्यूबियन लोकांच्या वस्तीत. फेरोनच्याही आधीपासून नदीकाठच्या या जंगलांमध्ये न्यूबियन लोकांची वस्ती आहे. आसवांचं धरण झालं तेव्हा या लोकांना डोंगराळ भागातून सखल भागामध्ये हलवण्यात आलं, पण तरी सुद्धा या न्यूबियन खेड्यात त्यांची जीवनशैली पाहायला मिळते. न्यूबियन लोकांच्या घरांवर मगरीच्या ममीही लटकवल्यात. मगरीच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मगरीला मगरीचीच भीती. नाईलच्या निसर्गात रमलेले हे न्यूबियन लोक
निळ्या आभाळाखाली मनसोक्त जगतात. नाईलची गाणी गातात, नदीकाठच्या कथा सांगतात. त्यांच्या नाच गाण्यांचा ताल नाईलच्या खोऱ्यात घुमत राहतो. याच संगीताच्या तालात रमताना आसमानहून सुरू होतो लुक्सॉरचा प्रवास नाईल क्रूजने. नदीच्या संथ प्रवाहावर सूर्योदय सूर्यास्ताचे रंग उमटतात. काठावरची गावंही याच रंगात रंगलेली, नाईलचे ऋण मानणारी. ही गावं जागी होतात, जगतात, रमतात याच नदीच्या तालावर. कोमांबो, एडफू, एसना अशी एक एक गावं पार करत या क्रूजनं प्रवास केला की नाईलनं इजिप्तला नेमकी काय देणगी दिलीये ते लक्षात येतं. याच नदीच्या काठानं इजिप्तमध्ये बंदरही वसली. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याला जोडण्यासाठी नाईलच्या या विशाल पात्रात रिव्हर लिंक्स बांधले गेले. सकाळ दुपार संध्याकाळी झरझर बदलणारी नदीची ही रूपं पाहत लुक्सॉर येतं. वेस्ट बँकवर सूर्य मावळत असतो. या मावळतीच्या रंगात हलक्याशा रोषणाईत लुक्सॉरची जगदविख्यात व्हॅली ऑफ द किंग्स अधिकच गूढ वाटायला लागते. लुक्सॉरला आल्यानंतर दिसतं ते या नदीचं राजेशाही रूप. भव्य प्राचीन मंदिरं, हजारो वर्षांचा इतिहास जपणारे डोंगर, त्यात लपलेली राजे राण्यांची थडगी, रहस्यमय ममीज आणि त्यांच्या कथांनी भारलेला पुरातन काळ. लुक्सॉर हे इजिप्तचं ओपन एअर म्युझियमच आहे. नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे व्हॅली ऑफ द किंग्स. इजिप्तच्या न्यू किंगडम मध्ये राज्य करणाऱ्या 63 राजे राण्यांची थडगी इथे पाहायला मिळतात. याच व्हॅली ऑफ द किंग्स मध्ये आहे ख्रिस्तपूर्व काळात 13व्या शतकात इजिप्तवर राज्य केलेल्या तूतनखामूनचं थडगं आणि त्यात जतन करून ठेवलेली तूतनखामूनची ममी. 1922 मध्ये हॉवर्ड कार्टर या पुरातत्वज्ञाला तूतनखामूनच्या थडग्यातली ही ममी आणि ममीच्या सोबत पुरून ठेवलेला सोन्याचा खजिना सापडला. प्राचीन इजिप्तच्या कालखंडामध्ये राजे आणि राण्यांचा जेव्हा मृत्यू होई तेव्हा नाईल नदीतून बोटीनं त्यांचे मृतदेह इथे आणले जात. या मृतदेहांची ममी बनवल्यानंतर लाकडाच्या किंवा दगडाच्या पेटीमध्ये ते ठेवले जायचे. या ममीला स्वर्गप्राप्ती होऊन तिचा प्राण पुन्हा एकदा या शरीरात प्रवेश करतो आणि ती जिवंत होते अशी इजिप्शियन लोकांची श्रद्धा. म्हणूनच या ममी सोबत त्यांचं सगळं सामान ठेवलं जायचं आणि सोबत एक शपथपत्र सुद्धा. या राजानं किंवा राणीनं नाईलचं पाणी स्वच्छ ठेवलंय का? नाईल स्वच्छ ठेवली असेल तरच होऊ शकते स्वर्गप्राप्ती. नाईल नदीच्या याच भूमीत इजिप्तची आणखी एक सम्राज्ञी राहायची, हटशेप्सूट. लुक्सॉर मधल्या चुनखडीच्या डोंगरकड्यांमध्ये तिचं एक विराट मंदिर आहे. इजिप्त मधल्या प्राचीन कालगणनेनुसार न्यू किंगडम मध्ये इजिप्तची राजधानी लुक्सॉरला वसवण्यात आली. याच लुक्सॉर मध्ये आहे हटशेप्सूट राणीचं हे भव्य मंदिर. ही हटशेप्सूट राणी जी होती तिनं एखाद्या राजासारखं इजिप्तवर राज्य केलं.
या राणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाईल नदीचा उगम शोधण्यासाठी पहिली मोहीम या राणीनं पाठवलेली होती. त्याचबरोबर आफ्रिकेमधून आणलेल्या वनस्पतींचं एक संग्रहालय सुद्धा या राणीनं या देवळाच्या परिसरामध्ये वसवलेलं होतं. या हटशेप्सूट राणीनं इजिप्तमधल्या भल्या भल्या सम्राटांना आव्हान दिलं. तिच्या वारसदारांनी तर तिच्या अस्तित्वाच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा हटशेप्सूट राणीची कारकीर्द इजिप्तच्या इतिहासात झळाळून उठली. हटशेप्सूट राणीची 4500 वर्षांपूर्वीची ममी आपल्याला कैरो म्युझियममध्ये पाहायला मिळते. पुरातन वारशांच्या ठिकाणांमुळे लुक्सॉर ही इजिप्तच्या पर्यटनाची राजधानी आहे. पण खरं तर नाईल नदीकाठचं समृद्ध लुक्सॉर पाहायचं असेल तर इथल्या शेतकरी आणि मच्छीमारांच्या गावात जायला हवं. नदीकाठी असंच एक गाव आहे, जनिया. अजूनही इथे इंजिनच्या बोटींविना मासेमारी चालते. नदीत मिळणाऱ्या नाईल फिशसाठी गळ टाकून बसलेले मच्छीमार इथेच भेटतात. الصياد طلعنا لقينا ابهاتنا بتصطاد واحنا خدناها منهم برضه ما فيش رزق غيرها هي دي لازم نصطاد سمك عشان ما فيش اي لا معنا ارض ولا معنا وظيفه لازم نصطاد سمك وهكذا يعني في نشاط طبعا لما يكون سعيد انا لما اصطاد كثير ببقى سعيد مع الرزق اللي رده لي ربنا. याच जनिया गावात शेतकऱ्यांच्या हिरव्यागार वाड्या वस्त्याही आहेत. जगाच्या इतिहासात माणसानं पहिल्यांदा शेती केली ती सुद्धा नाईल नदीच्याच काठी. इजिप्तमध्ये सगळ्या भागामध्ये वाळवंट आहे, पण या वाळवंटामधूनच ही नाईल नदी वाहते आणि ती ज्या ज्या देशातून येते तिथला गाळ इजिप्तच्या भूमीवर पसरते आणि म्हणूनच इजिप्तचं नाव आहे केमेट. केमेट म्हणजे ब्लॅक सॉइल. याच काळ्या मातीमध्ये इजिप्तची समृद्ध शेतीही बहरली आहे. आता सुगीचा हंगाम जवळ आला होता. ज्वारी, बाजरी, मक्याची कणसं तरारली होती. शेतकरी नाईलची महती सांगत होते. الحياة كله بتسترزق منه وكله وأجمل حاجة يعني وأمان وكل حاجة يعني ونظيف حاجة. النيل ده أجمل حاجة في العالم النيل في البحر ده. सूर्य माथ्यावर आला होता. घराघरामध्ये दुपारच्या जेवणाची जय्यत तयारी चालली होती. शेतकऱ्यांचा पूर्ण कुटुंब कबिला ब्रेड बनवण्याच्या चुल्ह्याजवळ गलका करत होता. या सगळ्यांसोबत राहून जाणवत होतं सुख म्हणजे नेमकं काय. सुख म्हणजे निळ्याशार नाईल नदीच्या काठी राहणं. आणि काय, आसवान जेव्हा झालं तर वीज निर्मितीमध्ये आसवानचं खूप मोठं हे आहे. त्याच्यामुळे इजिप्तला खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी मिळाली आणि त्याच्याशिवाय कृषीमध्ये खूप मोठ्या सुधारणा झाल्या. आणि आता इजिप्त काही याच्यामध्ये फळांमध्ये किंवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टही करतं. मागच्या वर्षीच भारतालासुद्धा इजिप्तनं ऑरेंजेस एक्सपोर्ट केले होते. सुरुवातीला अग्रारियन इकॉनॉमीमध्ये
किंवा मासेमारी आधारित इकॉनॉमीमध्ये नाईलचं जे योगदान होतं ते नंतर जसं जसं आजच्या जमान्यामध्ये पर्यटन याच्यामध्ये परिवर्तित झालेलं दिसून येतं. त्यामुळं नाईलचं जे योगदान आहे इजिप्शियनच्या जीवनामध्ये ते खूप मोठं आहे आणि ते तसंच राहील. लुक्सॉरमधली संध्याकाळ होते कार्नाकच्या अतिप्राचीन मंदिरापाशी. कार्नाकचं हे मंदिर प्राचीन घराण्यांच्या राजांनी बांधलंय. या प्रवेशद्वारातून आपण एक एक कालखंड ओलांडत जातो आणि येऊन पोचतो अमून देवाच्या गाभाऱ्यापाशी. निळ्याशार आकाशाचं दर्शन घडवणारा हा हायपोस्टाईल हॉल या मंदिराचं खास आकर्षण. कार्नाकच्या हायपोस्टाईल हॉलमधून दिसणारे आकाशाचे संध्यारंग मनामध्ये खूप काळ रेंगाळत राहतात. आणि मग निळ्या जांभळ्या आकाशाच्या पटलावर पूर्ण चंद्र अवतरतो. इजिप्तची ही मंदिरांची नगरी आता स्वप्नांची चंद्रनगरी बनते. पण नाईलची स्वप्न इथेच थांबत नाहीत. याच प्रवाहासोबत वाहताना पुन्हा एकदा येते इजिप्तची खानदानी राजधानी कैरो. सलाम अलैकुम. नाईल नदीच्या काठावर वसलेली आधुनिक इजिप्तची राजधानी कैरो. कैरो हे अरब जगतातलं सर्वात मोठं शहर आहे. जगभरामध्ये थेम्स नदीच्या काठी वसलेलं लंडन, सेन नदी काठचं पॅरिस आणि यमुनेच्या काठची दिल्ली ही सगळी शहरं आपल्याला माहिती आहेत. पण तरीसुद्धा नाईल नदीच्या काठी वसलेली एखादी राजधानी, एखादं महानगर किंवा एखादी मेट्रो सिटी कशी असते हे जर पाहायचं असेल ना, तर इथे कैरोला यायला हवं आणि नाईल नदीतून कैरोची सफर करायला हवी. पिरामिडचं प्राचीन शहर मेम्फिस. त्यानंतर फातिमीद युगामध्ये वसलेली नदीकाठची राजधानी आणि आत्ताची मध्यपूर्व आशियाची सगळ्यात मोठी मेट्रो सिटी असा आहे कैरोचा प्रवास. मोहम्मद अली मॉस्क म्हणजेच इस्लामिक राजवटीमध्ये बांधलेल्या भव्य मशिदीतून नाईल आणि कैरोची आकाशरेषा दिसत राहते. In Cairo it's different. The Nile is so big and so wide and so imposing that once you get on a boat in the Nile or on the banks of the Nile, you completely forget your surroundings, and you would only focus on how peaceful and how relaxing the Nile is. It takes you forget the city and you focus on the river. It takes the river takes over you. The saying is, if you drink from the Nile once, you will come again and again and visit the country. This is the saying, and we do believe in this so much. As for the Nile, we say in Hindi, it's hamara sapna. It's our dream. You know, if you want to feel good, if you have so many worries, if you're depressed, you just go and just on a bank and sit by the Nile, and then you start talking to it.
You know, maybe मेरी हालत में because I'm so romantic, so I start talking and sharing feelings, and we feel like it's reciprocated. कैरोच्या कुठल्याही भागात जा, तुम्ही नाईलच्या काठावरच येऊन पोचता आणि नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तारलेलं शहर दिसत राहतं. याच शहराच्या अगदी मध्यभागी नाईल नदीमध्ये एक बेट आहे, जमालिक नावाचं. या जमालिक मधल्या रस्त्यांवर शांत निवांत कैरो अनुभवता येतं. Nile is witness to Egypt's development through millenniums, म्हणजे गेले 5,000 जरी वर्षाचा फॅराओनिक इतिहास जरी घेतला तरी नाईल होती, बाकी सगळे नंतर आले आहेत. नाईल तिथेच आहे. सो नाईल हॅज विटनेस द चेंजिंग इजिप्ट फॉर ॲटलीस्ट 5,000 years. ॲज वी सेड, लाईक गेल्या 5 वर्षामध्ये एस्पेशली हा देश इतक्या पॉलिटिकल टर्मोइलमधून गेलेला आहे. बऱ्याचशा वेळा तुम्हाला स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी एक नाईलवरती फलुका घ्यायची छोटीशी, त्याच्यावरती बसायचं, 100 पाऊंड द्यायचे, 1 तासभर मस्त नाईलची राईड घेऊन यायची. यू आर कम्प्लिटली स्ट्रेस फ्री, डिटॉक्सिफाईड अँड कम्प्लिटली रिलॅक्स्ड, रिलीव्ड, अगेन फ्रेश टू फाईट अनदर डे ऑफ हार्ड वर्क. नाईलच्या किनारे एखाद्या कॅफेमध्ये बसा, पुस्तक काढा, पायावरती ठेवा खुर्चीवरती आणि तासनतास वाचत बसा. नोबडी डिस्टर्ब्स यू. दॅट इज वॉट. सो इट्स रिअली सूदिंग. टेक नाईल आउट and there is something big missing in Egypt. When it comes to Nile, it has to be Egypt. नाईलच्या काठी आलं की आपल्याला भारतामधल्या गंगा, सिंधू या नद्या आठवतात. सिंधू नदीच्या काठी भारतामधली प्राचीन संस्कृती बसली आणि त्यामुळेच नाईल आणि सिंधू मधलं साम्यही जाणवल्याशिवाय राहत नाही. जैसा हमारे संस्कृति में सिंधु और गंगा का एक बहुत खास रोल है, एक महत्व रखता है. इजिप्ट के सभ्यता में भी नील का एक विशेष रोल है. I'd never really worked or lived in Egypt before, and one of my earliest introductions to Egypt was something that Rabindranath Tagore wrote about Egypt to his friend, the great poet Ahmed Shauki. And Tagore wrote, you live by a noble river, and this noble river gives its people a life of plenty and prosperity. बदलत्या काळाची आव्हानं या नदीसमोरही आहेत. आसवान आणि लुक्सॉरला निळाशार स्वच्छ असलेला नाईलचा प्रवाह इथे मात्र शहराच्या रेट्यात प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय. त्यामुळे नाईलला स्वच्छ ठेवण्यासाठी इथेही मोहिमा आखाव्या लागतात. कैरो नंतर नाईलचा प्रवाह पुढे अलेक्झांड्रियापर्यंत जातो. पण त्याआधी राशिदमध्ये या नदीच्या पुन्हा 2 शाखा होतात. एक आहे रोझेटा ब्रांच आणि दुसरी दामिएट्टा ब्रांच. या नाईल डेल्टामध्ये नदीच्या प्रदूषणाची गंभीर समस्या आहे. अलेक्झांड्रियाच्या या किनाऱ्यालगतच्या भागात इजिप्तचा इंडस्ट्रियल बेल्ट म्हणजे औद्योगिक पट्टा वाढत चाललाय आणि त्यातून येणाऱ्या इंडस्ट्रियल वेस्टमुळे नदी प्रदूषित झाली. Nile is now most of people living on the Nile, of course, on the banks, and there is a lot of pressure on the Nile because in the sewage and let's say the industry sewage also in it, and a lot of tourism and stuff. So this is the kind of things of pressure on the Nile. And also the habit of the people stuff. Now people forget, don't put the waste, the plastic, all the stuff. But at least we try to remember that what Nile it is. इजिप्तचे पर्यावरणवादी आणि जलतज्ञ नाईल नदीबद्दलचा आणखीन एक लढा देत आहेत. तो आहे एका धरणाविरुद्धचा. नाईल नदी इजिप्तमध्ये येण्याआधीच्या प्रवाहावर इथिओपियाच्या सरकारनं धरण बांधण्याचा प्रकल्प सुरू केलाय. हे धरण बांधलं तर इजिप्तच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे इजिप्तचा या धरणाला विरोध आहे.
the amount of water flow which coming from the Ethiopia will decrease, especially the technical features of this dam is very high, and the lake which will be in front of this dam is very huge lake, so the amount of water which will flow from Ethiopia to Egypt will decrease. Consequently, if the water will decrease, so the ability and the capacity of high dam to generate hydroelectricity will decrease also. If they are working and thinking according to win-win approach, I think the cooperation will be the final result. ज्या नदीनं आपल्या निळाशार प्रवाहानं आफ्रिकेमधल्या 11 देशांना जोडलं, तीच नदी आता या 2 देशांना एकमेकांपासून तोडणार आहे का? ज्या मानवी संस्कृतीला या नदीनं जन्म दिला, तीच मानवी संस्कृती या नदीच्या जीवावर उठलीये का? जगभरातल्या सगळ्याच नद्यांच्या वाट्याला आलेला प्रदूषणाचा शाप याही नदीच्या नशिबी आहे का? कैरोहून अलेक्झांड्रियाला जाताना या नदीबद्दलचे असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत राहतात. अलेक्झांड्रियाच्या भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचलं तरी हे प्रश्न आणि ही नदी आपली पाठ सोडत नाहीत. पण त्याच वेळी आसमानला दिसणारं या नदीचं विराट रूप डोळ्यासमोर येतं. लुक्सॉरची रम्य संध्याकाळ मनात तशीच्या तशी तरळते. आणि कैरोमध्ये रात्रीच्या वेळी नदीमध्ये पुन्हा प्रकाशाची वरात निघते. इजिप्तलाच नव्हे तर जगालाच जगण्याची प्रेरणा देणारी नाईल यापुढे सुद्धा मनात सतत वाहत राहणार आहे.